तर पहा आपण हा चौकोन घेतला, आता आपण प्रूव्ह करूया. ठीक आहे, आता आपण काय करू, हे चारही अँगल कट करूया. तर आपण चारही अँगल कट करून घेऊ. तर हे अँगल आता आपण कट करून घेतलेले आहे. आपण वर्तुळाची प्रॉपर्टी पाहूया. वर्तुळाचा सर्व अंशात्मक माप हे 360 डिग्री असतं. आता हे सर्व अँगल आपण या ठिकाणी बसू आणि परफेक्ट जर बसले तर या चारही अँगलचं माप किती असणार आहे, 360 डिग्री. ठीक आहे बाळा, तू पकड थोडंसं याला, इथे बोट ठेव, हल्लं नाही पाहिजे. हा हे दुसरं एक बोट ठेव, हा बस एकच ठेव. चला ठीक आहे, तर अशा पद्धतीनं बघा चारही अँगल बरोबर वर्तुळामध्ये बसले, याचा अर्थ चारही अँगलचं माप किती झालं, 360 अंश. बरं हे या पद्धतीनं तर कळलं, पण प्रूव्ह कसं करायचं, पेपरमध्ये कसं लिहायचं, चला सांगतो. तर पहा आपण चौकोन एबीसीडी घेतला, आपल्याला प्रूव्ह करायचं यांचं माप 360 अंश असतं. तर काय केलं माहितीये का, पहिला घेतला ट्रँगल, याला आपण XYZ नाव दिले, दुसऱ्याला PQR दिलं. ठीक आहे, पहिल्याची बेरीज घेतली आपण 180 अंश, दुसऱ्या अँगलची बेरीज घेतली 180 अंश. समजतंय तुम्हाला? त्यानंतर दोन्ही इक्वेशनची ऍडिशन केली, सगळे अँगल लिहिले, बेरीज 180 अंश प्लस 180 अंश म्हणजे 360 अंश आले. नंतर x ला आपण x घेतला आणि इथं y प्लस पी केला आपण जवळजवळचे अँगल. ठीक आहे, आणि इथे z प्लस आर घेतला, q ला q ठेवला, 360 झाले. x ला आपण a अँगल घेतला, b म्हणजे y प्लस पी आहे, c ला म्हणजे q आहे आणि d म्हणजे r प्लस z आहे. याचा अर्थ आपण अँगलचे नावं घेतले, 360 ही बेरीज आपली प्रूव्ह झाली. तर अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला तर सर्वांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.